हॅलो फ्रेंड्स, आज आपण आपल्या चॅनलवर नवीन तोरणपट्टीची डिझाईन बघणार आहोत। त्याची स्टार्ट करताना आपण पहिली एक स्लिप नॉट करून 20 चेन्स करून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर पहिल्या 3 चेन स्किप करायचा आहे, जो आपला एक डबल क्रोशे पकडला जाणार। पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे करायचा आहे, म्हणजे हे 2 डबल क्रोशे झाले। पुन्हा त्याच चेनमध्ये अजून एक डबल क्रोशे, म्हणजे 3 डबल क्रोशे। आपल्याला कॉर्नर तयार करायचा आहे। 3 डबल क्रोशे, 2 चैन आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये 3 डबल क्रोशे। हा पट्टीचा आपला पहिला कॉर्नर असणार आहे। दुसरा डबल क्रोशे झाला, हा तिसरा डबल क्रोशे। हा असा पहिला आपला पट्टीचा पहिला कॉर्नर असणार आहे। त्याच्यानंतर 3 चेन घ्यायचे आहेत, 1 2 3। 3 चेन घेऊन खालनं आपल्याला 4 चेन स्किप करायच्या आहेत, 1 2 3 4। आणि चौथ्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे करून घ्यायचं आहे। पुन्हा 3 चेन, 4 चेन स्किप करायच्या, 1 2 3 4। पाचव्या चेनमध्ये 3 डबल क्रोशे। आता हा आपला पट्टीचा दुसरा कॉर्नर असणार आहे। 1 2 3। 3 डबल क्रोशे, 2 चेन, पुन्हा त्याच गॅपमध्ये पहिली 2 डबल क्रोशे करून घ्यायचे, 2। आणि आता इथे जी गॅप उरलेली आहे 3 चेनची, ती आपण जॉईंट करून घ्यायचा, जो आपला हा इथे तिसरा डबल क्रोशे पकडला जाणार। म्हणजे अशा पद्धतीने आपला हा 2 कॉर्नर्स तयार होणार आणि पट्टीची स्टार्ट होणार। त्याच्यानंतर 5 चेन घ्यायच्या, डिझाईन टर्न करायची। त्यानंतर आपण जो हा पहिला गॅप केलेला आहे 2 चेनचा, त्याच्यामध्ये पुन्हा कॉर्नर करून घ्यायचं, म्हणजे 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे। आता हा जो कॉर्नर आहे 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे, हा पूर्ण पट्टीभर कंटिन्यू राहणार आहे। आपला हा पहिला कॉर्नर घालून झाला। त्याच्यानंतर 6 चेन्स घ्यायच्या, 2 3 4 5 6। आणि डायरेक्टली हा जो पहिला कॉर्नरची 2 चेनची गॅप आहे, त्याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट कॉर्नर तयार करायचा आहे, म्हणजे 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे। हा आपला दुसरा कॉर्नर तयार झाला। प्रत्येक कॉर्नरला टर्न करताना 5 चेन घ्यायच्या, टर्न करायचं। पहिली कॉर्नरवर कॉर्नर घालायचा, पहिली कॉर्नरवर कॉर्नर घालून घेऊया। कॉर्नर घालून घेतला आहे। त्याच्यानंतर 3 चेन आणि हे जे 6 चेन्स घेतले आहेत त्याच्यामधल्या चेनवर सिंगल क्रोशे करायचा, म्हणजे एक लाईन सिंगल क्रोशाची, एक लाईन 6 चेनची। 3 चेन, पुन्हा पुढे डायरेक्ट कॉर्नर करायचा, म्हणजे 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे। हा दोन्ही साईडला कॉर्नर्स सेम राहणार। मध्ये एक लाईन सिंगल क्रोशाची येणार, एक लाईन 6 चेनची येणार। हा आपला कॉर्नर तयार झाला। ही आपली पट्टीची डिझाईन अशी सुरू होणार। प्रत्येक वेळेला टर्न करताना 5 चेन घेऊन टर्न करायचं। असे टोटल आपल्याला 7 लाईन्स करून घ्यायचे आहेत। तर आता आपले 3 झाले आहेत, पुढच्या अजून आपण लाईन्स करून घेऊया। सो फ्रेंड्स, आपण असे टोटल 7 लाईन्स बनवलेले आहेत। आता 7वी लाईन झाल्यानंतर 2 चेन घ्यायच्या आणि त्याच्या आधीचा जो कॉर्नर आहे त्याचा जो पहिला डबल क्रोशे आहे, त्या डबल क्रोशावर डबल क्रोशे घालायचा। त्याच्यानंतर 2 चेन। आता इथे ज्या 5 चेन घेतल्या आहेत त्याच्या तिसऱ्या चेनवर एक डबल क्रोशे घालून घ्यायचा। आता आपल्याला बॉक्स पॅटर्नमध्ये डिझाईन तयार करायची। हा आपला एक बॉक्स झाला। 1 2 3 4 5। 5 चेन घेऊन टर्न करायचं। आता पहिला जो इथे डबल क्रोशे घातला आहे त्या डबल क्रोशावर डबल क्रोशे घालायचा, म्हणजे आता इथे एक बॉक्स झाला। 2 चेन, पुढे आता इथे जो पहिला डबल क्रोशे आहे कॉर्नरचा, त्याच्यावर डबल क्रोशे घालायचा, 2 चेन आणि पट्टीची डिझाईन, म्हणजे कॉर्नरला
कॉर्नर, 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. तुम्ही ते बघू शकता. हा पहिला बॉक्स, हे 2 बॉक्स, हे 3 असे हे बॉक्स आपले वाढत जाणार आहे. तर आधी पहिली आता इथे आपण कॉर्नर घालून घेऊया. 6 चेन, पुढचा कॉर्नर आणि पुन्हा टर्न करून आपण हे कॉर्नर करत या डिझाईनपर्यंत येऊया. आपण हे 3 बॉक्स झाल्यानंतर कॉर्नर केला, 6 चेन, कॉर्नर, 5 चेन घेऊन टर्न केले, कॉर्नर, 3 चेन, सिंगल क्रोशे, 3 चेन आणि पुन्हा कॉर्नर. असं करत आता आपल्याला ही पुढची डिझाईन वाढवायची. आता हे 3 बॉक्सवर आपल्याला 4 बॉक्स, 2 चेन, इकडे पहिल्या डबल क्रोशावर डबल क्रोशे म्हणजे आपला एक बॉक्स तयार झाला, 2 चेन, पुढच्या डबल क्रोशावर डबल क्रोशे, 2 चेन, ह्या डबल क्रोशावर डबल क्रोशे, 2 चेन, इथे शेवटच्या डबल क्रोशावर डबल क्रोशे, 1 2 3, चौथ्या चेनमध्ये 1 डबल क्रोशे. असे आपलं 1 2 3 4 म्हणजे एक एक बॉक्स आपला वाढत जाणार आहे. पुन्हा 5 चेन घ्यायच्या, इथे 5 चेन घेऊन डबल क्रोशावर डबल क्रोशे, 2 चेन, डबल क्रोशे, 2 चेन, डबल क्रोशे असं करत पुन्हा पट्टीची डिझाईन. असे टोटल आपल्याला या बॉक्सचे 9 लाईन्स करून घ्यायचे आहेत. म्हणजे 9 लाईन्स 9 बॉक्स होईपर्यंत आपण ही डिझाईन कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, आपली ही पहिली एक डिझाईन तयार झालेली आहे. इथे 9 बॉक्स तयार झालेली आहेत. आपण पहिली 7 लाईन्स केल्या, 7व्या लाईनपासून आपण हे बॉक्स करायला तयार झाले. पुढे अजून 7 लाईन्स म्हणजे ह्या 7 आणि आधीच्या 2 हे 9 लाईन्स करत आपण हे बॉक्स तयार केले. आता त्याच्या पुढे पट्टीच्या फक्त 12 लाईन्स करायच्या. तिथे ही डिझाईन नाही करायची, कारण ही डिझाईन आपला पहिला एक सेमी सर्कलची डिझाईन आहे. पुढे 12 लाईन्स पट्टीच्या करायच्या. 12 लाईन्स नंतर पुन्हा पूर्ण 12व्या लाईनपासून हा त्रिकोण तयार करायला घ्यायचा. म्हणजे या पुन्हा 9 लाईन्स होणार. 9 बॉक्सचा अजून एक त्रिकोण तयार होणार, जिथे आपल्याला पुढचं सेकंड सेमी सर्कल येणार. तर आपण असे हे दोन्ही पार्ट्स पूर्ण पट्टी तयार करून घेऊया. सो फ्रेंड्स, आपली ही तोरणपट्टीची डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आपण पहिली हे दोन्ही कॉर्नर्स करत 7 लाईन तयार केल्या. 7व्या लाईनपासून आपण हे बॉक्स तयार करायला घेतले, जे बॉक्स आपण 1 पासून 9 पर्यंत केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे आपण 12 लाईन्स परत पट्टीच्या केल्या आणि 13व्या लाईनपासून म्हणजे 12व्या लाईनच्या पहिला जो आपण 5 चेनचा गॅप घेतला तिथून पुन्हा आपण हे बॉक्स तयार केले, जे 9 लाईन्स तयार झाल्या त्याच्या. आणि पुढे शेवटला आपण 6 लाईन्स करून आपण ही तोरणपट्टी कंप्लीट केलेली आहे. तुम्ही तुमच्या दरवाजाच्या रुंदीनुसार तोरणपट्टीची साईज कमी जास्त करू शकता. तेव्हा हे बॉक्स 2 3 जशी रुंदी असेल दरवाजाची त्याप्रमाणे हे बॉक्स कमी जास्त होऊ शकतात. तर ही तोरणपट्टी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.